पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे पुण्यातल्या नद्यांना पाणी वाढलेलं आहे। पुण्यातला भिडे पूल पाण्याखाली गेलाय। नदीपात्रातले रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत। काही गाड्या नदीपात्रातल्या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत। खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवलेला आहे आणि त्यामुळे नदीपात्रातला भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। नदीपात्रातल्या रस्त्यानजीक पार्क असलेली काही वाहनं सुद्धा त्यामुळे नदीच्या पाण्यात अडकलेली आहेत। ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, शहरात तुलनेने पाऊस कमी आहे, मात्र पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। आणि अर्थात जेव्हा विसर्ग वाढवला जातो तेव्हा पुण्यातल्या नदीपात्रामधला असलेला हा जो भिडे पूल आहे तो आपल्याला या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतंय। पूल जो आहे तो तसा वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे, मात्र पाण्याचा एवा वाढलेला आहे। खडकवासलातून विसर्ग 18,000 क्युसेकने सुरू आहे आणि त्यामुळे आपल्याला भिडे पुलाहून पाणी वाहताना दिसतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, नदीपात्राच्या या सगळ्या भागात ज्या गाड्या पार्क केलेल्या असतात त्या गाड्या देखील या नदीपात्राच्या काठलेला जो रस्ता आहे त्या रस्त्यांवरती पार्क केलेल्या गाड्या ह्या पाण्यात अडकल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। घाटमाथ्यावर जो जोरदार पाऊस आहे तो काल रात्रीपासून मुसळधार पडतोय आणि म्हणून खडकवासला धरणामध्ये पाण्याचा एवा देखील वाढलेला होता आणि विसर्ग जेव्हा सकाळी सुरू करण्यात आला 6 वाजल्यापासून तेव्हा तो सुरुवातीला 6,000, नंतर 8,000, 12 आणि आता 18,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। नदीपात्रालगतचे हे जे काही रस्ते आहेत, ज्या रस्त्यांवरती गाड्या पार्क केलेल्या असतात ते रस्तेही पाण्याखाली गेलेत। काही गाड्या ज्या पार्क केलेल्या होत्या त्या देखील पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ढोलताशा पथकांची तयारी करणारे, वादन करणारे हे जे सगळे काही पुणेकर त्यांची देखील नदीपात्राच्या याच सगळ्या भागात मोठे मांडव आपण पाहतो, त्यांना देखील या पुराच्या पाण्याचा फटका बसू शकतो अशा पद्धतीची सध्या परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसते। आणि पाणी प्रवाह जो आहे तो वेगाने वाहताना आपण पाहतो आहोत। आणखी देखील गरजेनुसार पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि नदीकाठची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नदीकाठच्या गावातल्या सगळ्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गरजेनुसार विसर्ग जो आहे तो याहीपेक्षा अधिक वाढवला जाऊ शकतो, त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं महत्त्वाचं ठरत आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे पुण्यातल्या घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस कोसळतो आणि पुण्यामधल्या नद्यांना त्यामध्ये धरणातून पाणी सोडल्यामुळे इथले पूल आणि रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय।